गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंड वाचवण्यासाठी रविवारी खेळाडू, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येत निषेध आंदोलन करण्यात आलंय। डोंबिवलीतील हे मोठं आणि महत्त्वाचं मैदान असून इथे दररोज विविध क्रीडा प्रकारांचे शेकडो खेळाडू सरावासाठी येत असतात। तसेच परिसरातील नागरिकही शुद्ध हवेसाठी आणि फिरण्यासाठी या मैदानाचा वापर करतात। मात्र या मैदानाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळाडूंनी एकत्र येत मैदानाचे संरक्षण करण्यासाठी आवाज उठवला। रेल्वे प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन डोंबिवलीतील खेळाडूंना हे मैदान कायमस्वरूपी खेळासाठी राखीव ठेवावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवलाय। सत्ताधारी भाजप, शिवसेना, मनसे तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंच्या मागण्यांना समर्थन दिलं। याच मैदानावर अजिंक्य रहाणे, निलेश कुलकर्णी सारख्या खेळाडू घडलेत। यावेळी शिवसेना आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक संजय पावशे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। तसेच मनसेचे माजी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने डोंबिवलीकर आंदोलनात सहभागी झाले होते। खेळाडूंच्या मते डोंबिवलीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात मोकळी क्रीडांगणे कमी होत चालली आहेत। त्यामुळे रेल्वे ग्राउंडसारखे मैदान जतन करणं आवश्यक असून भविष्यातील खेळाडू घडवण्यासाठी हे मैदान कायम राखणं गरजेचं आहे। मैदानाच्या संरक्षणासाठी पुढील काळातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केलाय। नाही कुणाच्या बापाचा मैदान आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा मैदान आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा मैदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा मैदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा। नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। आमदार साहेब, आपण आज सत्तेमध्ये आहात, शिवसेना सत्तेमध्ये आहात आणि खेळाडू हे निषेध करतायत, तर नेमका ह्यांना न्याय कसा मिळेल? खरं तर खेळाडू निषेध करतात हे मोठी दुःखदायक बातमी आहे। कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत, हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंडमध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात। 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांनी इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे। आमचा सर्व मिळून, या डोंबिवलीकर मिळून, सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत। कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत आणि त्याचमुळे सन्माननीय या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली की तुम्ही एक बैठक लावावी उच्च स्तरावर आणि जेणेकरून हा खेळाचा मैदान आपला वाचला पाहिजे। याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खासदार साहेब 2 दिवसात DRM साहेबांकडे, मेन DRM साहेबांकडे बैठक लावून इथल्या जे खेळाडू असेल त्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी ती बैठक होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मैदान वाचेल अशी आम्हाला आशा आहे। आजच्या या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला, सर्व पक्षीय, कारण आम्हाला खेळाचं मैदान आवश्यक आहे। खेळाडूंनी ते खेळलंच पाहिजे ही आमची आग्रह मागणी नाही। तर जर ऐकत नसेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मग तो रेल्वे प्रशासन असू दे, राज्य शासन असू दे, सत्तेत आम्ही असलो तरी आम्ही जनतेसाठी मैदान आमच्या हक्काचं, मैदान आमच्या हक्काचं, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणार आहोत। आज तुम्ही बघितलं इथे सर्व लोक प्रतिनिधी आहेत, आमचे संदेश पाटील साहेब आहेत, आमचे
प्रल्हाद म्हात्रे साहेब आहेत, राहुलजी म्हात्रे आहेत, सर्व नगरसेवक आहेत, संजय जय, इथे सर्व पदाधिकारी खेळाडू पण आहेत. महिला आघाडी मोठ्या प्रमाणात येत आहे, कारण हे खेळाचं मैदान आहे, हे राहिलंच पाहिजे. आणि त्या मुलांनी आज आंदोलन केलं, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्या मुलांचं, की त्या मुलांनी सर्वांना, सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित दिला, निवेदन दिलं की आमचं मैदान वाचलं पाहिजे. आणि ते वाचवण्याचं काम हा महायुती सरकार करणार आहे, त्याच्यामुळे कुठेही अडचण होणार नाही आणि आम्ही हा वाचवल्याशिवाय राहणार नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. भूमिपुत्रांनी प्रकल्पासाठी रेल्वेला दिलेने रेल्वेने आज या जागेवर आपलं काम चालू केलेलं आहे. नेमकं भूमिपुत्र हे तुम्ही काय सांगा? भूमिपत्राने ज्या वेळेला ही रेल्वे गेलेली होती त्यावेळेला ही जागा दिलेली रेल्वेसाठी, तेव्हा काय जास्त आम्ही शिक्षण नव्हतं, आम्हाला याच्यातली काय माहित नव्हतं. पण आता सर्व मुलं शिक्षण झालेलं आहे, तरुण मुलं झालेली आहे, सर्वांना माहिती झाली आहे की बाबा ही जागा आपल्यासाठी राखीव पाहिजेलच. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल, मोठ्या प्रमाणात इथे रेल्वेची जागा आहे 52 सालीमध्ये. आमचा जर तुम्हाला ग्राउंड काय हे बनवायचं असेल, काय खेळासाठी किंवा कुठेतरी काहीतरी, तर तिकडे पॉवर हाऊस आहे तिकडे बनवावं ना. इथे आम्हाला खेळासाठी मैदान हा राखीव पाहिजेलच. आमची आग्रह भूमिका नाही, ताठर भूमिका आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आवर्जून रेल्वे प्रशासनाला अरे आम्ही कोण म्हणतो सांगतो, देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. तर हा जो प्रभाग आहे 21, या प्रभागामध्ये हे मैदान येते रेल्वेचं. आणि मी लहानपणापासून हे मैदान हे रेल्वेचं आहे आणि शेकडो पोरं, विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. मग तुमचे मोठमोठे क्रिकेटपटू असतील, निलेश कुलकर्णी असतील, राणे असतील, अजिंक्य राणे यासारखी दिग्गज खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. आणि असं असताना आता हे कटकारस्थान करतायत तुटपुंच्या पैशासाठी आणि अशा 2-3 लाखासाठी, 4-5 लाखांसाठी, हे 5 वर्षांसाठी हे खाजगीकरण करतायत, प्रायव्हेट कंपनीला देत आहेत. कोण करते का आता ना, त्यांच्या पलीकडे कोण करणार आहे? कारण हल्ली वापरत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती जागा आहे. मग संस्कृती जी जपायची, आम्ही डोंबिवलीकर जी संस्कृती जपतो आहोत, खेळाची असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात, मग ते करायचे कुठे? आम्हाला पर्यायी जागा द्या. शेकडो एकर तुमच्या इकडे जागा आहे, याऐवजी आम्हाला दुसरी पर्यायी जागा द्या. नाही तर डोंबिवलीकर जाणार कुठे, खेळाडू जाणार कुठे आणि संस्कृती आम्ही टिकवणार कशी? तुमच्याबरोबर सत्ताधारी ही तुमच्याबरोबर आज इथे उभे आहेत, त्यांच्याकडे काय मागणी करताय? बघा सत्ताधाऱ्यांमार्फत हे चालू आहे. कारण इथे भाजपवाले पण बसले, मनसेवाले पण, सर्व सत्ताधारीच करतायत. आणि आम्ही हे शक्य होऊ देणार नाही त्यांना. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थरावर जाऊ शकतो या गोष्टीसाठी, या मैदानासाठी कोणत्याही थरावर जाऊ. आम्ही लाथा काठे खाऊ, गोळ्या खाऊ, पण हे मैदान आम्ही जाऊ देणार नाही. याने लिहून घ्यावं, इथे लिहून घ्यावं, ऑन रेकॉर्ड बोलतोय का आम्ही हे मैदान जाऊ देणार नाही. कारण काय माहिती का, इथे एका पक्षाचा नाही, हा अख्ख्या डोंबिवलीकरांचा प्रश्न आहे. आणि डोंबिवलीकर तेवढे सजग आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुशिक्षित आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुसंस्कृत आहेत आणि म्हणून ते तत्पर आहेत इथे आंदोलन करायला. गेल्या 15 दिवसापासून रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्वच खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे. आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे, ही रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही. आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे. आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे. लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. हे मैदान खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी. काम बंद म्हणजे तात्पुरती स्थगिती नाहीये, तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल. हे मैदान सामान्यांचं आहे. आमच्या घरातील वृद्ध इथे येतात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, थोडासा व्यायाम करतात. त्याचबरोबर आम्ही आहोत, आम्ही इथे घडलो, येणारी पिढी इथे घडेल. आमची मागणी हीच आहे, जे आता हे नूतनीकरण होत आहे, त्याशिवाय जे आता
इथे जे काही घडतंय ते काय घडतंय तेही आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. आमचं मागणं एकच असणार आहे की हे मैदान जनसामान्याचं मैदान आहे आणि ते जनसामान्यासाठीच असलं पाहिजे. ही आमची कडकडीची मागणी आहे. जे काही आमचे आज उपस्थित राहिलेले आमच्या सोबत आमचं पाठबळ आहे त्यांनाही विनंती असेल की असंच आमचं पाठबळ द्या आणि हे मैदान वाचवा प्लीज. ही आमची वागले. मी एक क्रीडा समालोचक आहे. आमचं मागणं काही नाहीये, आमचं मागणं अतिरिक्त काही नाहीये. हे आमचं रेल्वेचं मैदान आहे आणि नक्कीच रेल्वेचं मैदान आहे, पण हे सामान्याचं मैदान आहे, आमच्या खेळाडूंचं मैदान आहे. इकडनं खेळाडू घडतात, खेळाडू मोठे झाले आणि आज येणारी पिढी मोठी होणार आहे. आमचं मागणं एकच आहे की हे मैदान सामान्याचं, सामान्य जनतेचं आहे, ते सामान्य जनतेचंच असू द्या. या मैदानावरती कुठलंही खासगीकरण नकोय. आमचा कोणाशी काही वाद नाहीये. भावांचा खूप मोठी रेल्वेचे मैदान आणखी खूप मोठे, जागा प्रचंड आहे, पण आमची मागणी आहे हे सामान्याचं मैदान आहे, हे आमचं मैदान, हे मैदान आम्हाला जसं आहे तसंच असू द्या. धन्यवाद. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.